जय भीम मित्रांनो. आपण बघितलं नुकतंच भारतामध्ये जे CGI आहे, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, याने एक विधान केलं की भारतातील जे तरुण आहेत, ज्या तरुणी आहेत, त्या झुरलासारख्या आहेत. अशा प्रकारचं एक स्टेटमेंट जे आहे ते या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे. आणि या स्टेटमेंटला अनुसरून जे अभिजित दिपके आहेत, त्यांनी कॉकरोच जनता पार्टी अशा प्रकारचा एक पक्ष जो आहे तो सोशल मीडियामध्ये निर्माण केला. आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की जी जन झेड जे जनरेशन आहे मध्ये आपण जर विचार केला तर जे टेक्नॉलॉजीचं जे युग आहे, सोशल मीडियाचा जो हा वापर आहे, आणि आपण बघितलं तर 1997 टू 2012 या दरम्यानचा जो मुलांचं जे ज्ञान आहे, या काळादरम्यान जन्मलेली जी मुलं आहेत ते अतिशय प्रचंड जो सोशल मीडिया आहे, मग ते फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल किंवा ट्विटर असेल, यांच्या माध्यमातून प्रचंड मोठं नॉलेज जे आहे सोशल मीडियाचं, ते या वयातला जो वयोगट आहे तो या ठिकाणी भरपूर साला यूज करताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून या झेड जनरेशनला प्रोटेस्ट करायचं असेल तर त्यासाठी त्यांनी आपण जर बघितलं तर कॉकरोच जनता पार्टी नावाचा नवीन जो पक्ष आहे तो या ठिकाणी निर्माण केलेला आहे. आणि आपण जर बघितलं तर जवळजवळ म्हणजे BJPला 12हून अधिक वर्ष होऊन त्यांचे जे फॉलोअर्स आहेत ते जवळजवळ आपण जर बघितलं तर 8.7च्या दरम्यान. आणि हा जो पक्ष आहे, या पक्षाला मिळालेला या तरुणांचा जो सपोर्ट आहे किंवा या तरुणांनी दिलेली या पक्षाला जी रिॲक्शन आहे, त्यांचे जो फॉलोअर्स आहेत ते 4 ते 5 दिवसामध्ये जवळजवळ 2 कोटींच्या आसपास जाताना आपल्याला बघता येत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं ही जी रिॲक्शन आहे ती देशातील बेरोजगार जे तरुण आहेत, जे अशा प्रकारच्या नोकऱ्यांपासून वंचित असणारे तरुण आहेत किंवा ज्यांना जातीच्या धर्माच्या नावावरती केवळ बिनसवलं जातं, मात्र खऱ्या अर्थानं त्यांचे जे प्रश्न आहेत ते या तरुणांपासून कित्येक दूर आहेत. आणि म्हणून या तरुणांनी ऑनलाईनच्या माध्यमातून दिलेली ही जी रिॲक्शन आहे, हा जो सपोर्ट आहे, तो येणाऱ्या काळामध्ये जे सरकार आहे BJPचं, त्यांना अतिशय कठीण जाणार आहे असं या ठिकाणी दिसतं आहे. आणि म्हणून अभिजितचे जे दिपके आहेत त्यांनी याची जी मूळ कन्सेप्ट आहे ते लोकांपर्यंत पोचवताना त्यांनी असं म्हटलं आहे की जे बेरोजगार आहेत, ज्यांचा आवाज ऐकला जात नाही, ज्यांना धर्माच्या जातीच्या नावावरती लढवलं जातं, किंवा आपण जर बघितलं तर ज्यांना खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर जी लोक गव्हर्मेंट निवडून देतात त्याच्या उलटं देशामध्ये आपण जर बघितलं तर गव्हर्मेंट जे आहे ते कशा पद्धतीनं निवडलं जातं त्याचे अनेक उदाहरणं त्यांनी त्या आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेले आहेत. आणि म्हणून आपण जर बघितलं तर या पक्षाच्या माध्यमातून त्यांच्या ज्या टॅगलाईन आहेत किंवा या पक्षाची जी सूचना आहे ती त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी असं म्हटलं आहे की जे लोक रिटायर होतात, जे CGI, त्यांना पुन्हा कोणत्याही प्रकारच्या शासकीय जागेवरती भरती करण्यास विरोध असेल. आणि म्हणून अतिशय बोलकी अशी जी प्रतिक्रिया आहे ती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. लोकांचा जो हा सपोर्ट आहे तो पाहता आपणाला अतिशय तरुणांची जी रिॲक्शन आहे ती त्या ठिकाणी पाहावीशी वाटते. आणि म्हणून आपण बघितलं तर नुकतंच त्यांचं जे हे अकाउंट आहे ते देखील हॅक करण्याच्या काही गोष्टी आपल्याला यामध्ये दिसत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं जसं की तामिळनाडूमध्ये जसं नवीन सरकार आलं तसं जर खऱ्या अर्थानं तरुणांचे प्रश्न जर का सोडवायचे असतील, प्रश्नांना वाचा द्यायचा असेल किंवा एक सुराज्य निर्माण करायचं असेल, तर या ज्या प्रतिक्रिया आहेत ज्या कॉकरोच जनता पार्टीला मिळालेल्या आहेत त्या खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये अभिजित दिपके जे आहे आणि त्यांची टीम यांनी जर का त्या पॉलिटिकल अजेंड्याच्या माध्यमातून जर का इलेक्शनच्या माध्यमातून जर का सत्यात उतरवला तर खऱ्या अर्थानं तरुणांना न्याय मिळण्याची जी भाषा आहे
ती आपल्याला प्रत्यक्षात उतरताना दिसतील. आणि कोणत्याही समाजामध्ये कोणत्याही तरुणांच्या ज्या व्यथा आहेत त्या जर का प्रत्यक्षात आपणाला सोडवायच्या असेल तर राजकारण जे आहे किंवा समाजकारणातून जे राजकारण आणि राजकारणातून हे जे प्रश्न आहेत ते प्रत्यक्षात सोडवले जातात. आणि म्हणून हा जो तरुणांचा सपोर्ट आहे, या तरुणांच्या ज्या रिएक्शन आहेत ते येणाऱ्या काळामध्ये जर का राजकारणाच्या माध्यमातून ही जी कॉक्रोच जनता पार्टी जर का अशा पद्धतीनं समोर आली तर खऱ्या अर्थाने हे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील. नाहीतर केवळ एक रिॲक्शन किंवा एक इंस्टाग्रामवरती दिलेले कमेंट्स किंवा केवळ फॉलोअर्स जे आहेत त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे कुठेतरी आपल्याला कमी होताना दिसेल. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हा जो पक्ष आहे तो खऱ्या अर्थानं जर का राजकारणामध्ये उतरला तर या जनरेशनचे जे प्रश्न आहेत ते खऱ्या अर्थानं आपल्याला सोडवताना दिसतील. आणि जे गचाळ राजकारण देशामध्ये चाललेलं आहे, जाती असेल, द्वेष असेल, याच्या ज्या कक्षा आहेत तर तोडण्यासाठी हा CGI जो पक्ष आहे तो येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मदत करेल अशी आशा व्यक्त करूया. या व्हिडिओमधून मला हेच सांगायचं होतं की लोकांचे प्रश्न सोडवायचे असतील तर राजकारण आणि त्या राजकारणाला मिळालेली अशी प्रकारची जी पॉवर आहे ती सत्यात उतरवणं अतिशय काळाची गरज आहे. जय भीम.